नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचे आपल्या पशुपालक माझा मित्र या यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, ज्यावेळेस काही पशुपालक ज्यावेळेस आमच्या फार्मवर व्हिजिटसाठी येतात आणि त्यातील काही पशुपालकांचा एक सततचा प्रश्न असतो की गाय विल्यानंतर तिचे म्हणजे 4 ते 5 दिवस सुरुवातीचे जे आहे आपण त्या गायीला कोणते चांगले औषध द्यावे, टॉनिक द्यावे। त्यावेळेस मी काय करतो की एखाद्या औषधाचे नाव त्यांना सांगतो, पण काय होते की ते म्हणतात औषधे देणे जास्त परवडत नाही, तर तुम्ही एखादा घरगुती उपाय जर असेल तर तो सांगा, आम्ही तो करू। आणि मग मी काय करतो की एकदम चांगला असा घरगुती उपाय त्यांना सांगतो आणि तोच काढा या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे। तर याने काय होणार आहे की आपली गाय ही फ्रेश राहील, विल्यानंतर तिचा वार पूर्ण पडेल, तिला इतर कोणतेही जास्त महागामधील औषध देण्याची गरज नाही किंवा कॅल्शियम किंवा बाकीची गोष्ट कुठलीच देण्याची गरज पडत नाही। तर व्हिडिओमध्ये पुढे जाण्या अगोदर तुम्ही या चॅनलवर पहिली वेळेस आला असाल तर पशुपालक माझा मित्र या चॅनलला सबस्क्राईब करा आणि ऑल या बटनावर क्लिक करा, म्हणजे असेच नवीन माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील। मित्रांनो, ज्यावेळेस आपली गाय विते आणि त्यावेळेस त्या गायीच्या शरीरामध्ये काय असते की खूप असे बदल होत असतात, ती अशक्त होत असते, त्या गायीची एनर्जी एकदम डाऊन झालेली असते। कधी गाय वेल्यानंतर चारा खात नाही, खुराक खात नाही, त्यामुळे अशी समस्या ज्या गायीमध्ये येते ती दूध पाहिजे आपल्या अपेक्षेप्रमाणे देत नाही, अशा गायीचा झारसुद्धा व्यवस्थित पडत नसतो। त्यामुळे त्या गायीच्या गर्भाशयात इन्फेक्शन तयार होते आणि तिला काय होते की रिप्रोडक्शनला प्रॉब्लेम येत असतो आणि या गोष्टी कशामुळे होतात हे आपल्या लक्षातसुद्धा येत नसते। आपण काय म्हणतो की गाय विलेले आहे पण दूध पहिल्या व्यताप्रमाणे देत नाही, यामागे कोणते कारण आहे हे आपल्याला कळूनसुद्धा येत नसते मित्रांनो। म्हणून आज मी ज्याप्रमाणे काही गोष्टी सांगणार आहे त्याचा अवलंब तुम्ही तुमच्या विलेल्या गायीवर नक्की करा। मित्रांनो, जास्त महागडी जास्त कॉस्टली औषधं वापरू नका। तर वेळ न घालवता तो काढा म्हणजे तो औषध कसे तयार करायचे ते तुम्हाला सांगतो। यामध्ये आपल्याला काय करायचं की सुरुवातीला आपण यामध्ये जो घटक घ्यायचा आहे तो म्हणजे गूळ आहे। मित्रांनो, हा गूळ आपण 500 ग्रॅम घ्यायचा, म्हणजे अर्धा किलो गूळ आपल्याला घ्यायचा आहे या काढ्यामध्ये, काढा तयार करण्यासाठी। त्याच्यानंतर साधारण 20 ग्रॅम एवढे अद्रक आपल्याला घ्यायचं आहे। तुम्हाला माहितीच आहे अद्रक हे आपले 20 ग्रॅम घ्यायचं आहे। त्याच्यानंतरचा जो घटक आपण घेणार आहोत मित्रांनो तो आहे ओवा। आता या काढ्यामध्ये 100 ग्रॅम एवढा आपल्याला ओवा घ्यायचा आहे। आता ह्याच्या पुढचा आपल्याला घटक जो आहे तो हळद आहे। मित्रांनो, हळद आपण काय फक्त 25 ते 30 ग्रॅम एवढीच घ्यायची आहे। आणि आता या सर्व घटकांमध्ये अतिशय महत्त्वाचा व शेवटचा घटक म्हणजे मेथीचे दाणे, हे आपण या काढ्यामध्ये 100 ग्रॅम घ्यायचे आहेत। आता या सर्व घटकांचा काढा आपल्याला कसा बनवायचा आहे योग्य पद्धतीने ते आपल्याला माहीत असणे आवश्यक आहे। त्यामुळे आता तुम्हाला सांगतो की हा काढा बनवायचा कसा तो। पशुपालक मित्रांनो, आता आपण हे जे सर्व घटक घेतलेले आहेत हे बारीक करून घ्यावे, एकदम बारीक पूड करायची त्याची। आणि काय करायचे की 1 लिटर पाणी घ्यायचं आणि 1 लिटर या पाण्यामध्ये हे टाकायचं आणि ते पाणी उकळून घ्यायचं आहे आणि ते पाणी अर्धा लिटर होईपर्यंत उकळायचं आहे। नंतर काय करायचं की ते पाणी थंड झाल्यानंतर आपले वेलेल्या गाईला पाजायचं आहे। आता हा काढा तयार झालेला आहे। मग आता तुमच्या मनात प्रश्न आला असेल की हा काढा जो आपण केलेला आहे तो दिवसातून किती वेळेस द्यायचा आणि किती दिवस द्यायचा। तर हा काढा दिवसातून एकच वेळेस द्यायचा आहे आणि गाय वेल्यानंतर सलग 3 ते 4 दिवस तर आपल्याला नक्कीच हा काढा पाजायचा आहे। आणि आपली गाय चारा खुराक चांगल्या प्रकारे ज्यावेळेस खाण्यास सुरुवात करेल तेव्हा काढा देणे बंद करायचं आहे। तर मित्रांनो, गाय किंवा म्हैस ज्यावेळेस विते त्यावेळेस तिला होणारे जे वासरू असते ते कमीत कमी 25-30 किलोचं तर आरामातच असते आणि त्या गाईचा झारसुद्धा 1 ते 1.5 किलो या प्रमाणात असतो ऑन ॲन ॲव्हरेज। तर एवढं मटेरियल बाहेर काढायचं म्हणजे काही सोपी गोष्ट नसते। त्यामुळे वेलेल्या जनावरची जी एनर्जी असते खूपच कमी झालेली असते। यासाठी हा काढा एकदम अतिशय चांगल्या प्रकारे एनर्जी लेवल वाढवण्याचे काम करतो। मित्रांनो, आता तुमची गाय किंवा म्हैस ही विल्यानंतर हा जो काढा तुम्ही काय करायचं नक्कीच पाजायचा आहे।
तुमची गाय कधी आजारी पडणार नाही याने चारा खुराक भरपूर खाईल आणि दूध उत्पादन हे तुमच्या अपेक्षेप्रमाणे देईल। तर मित्रांनो, तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि तुम्हाला काय शंका असतील तर कमेंट करून विचारा। मी माझ्या अनुभवानुसार त्याची योग्य ती उत्तरे तुम्हाला देण्याचा प्रयत्न करेन। तर मित्रांनो, भेटूया अशाच एका नवीन माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये। तोपर्यंत मस्त रहा, आनंद रहा, धन्यवाद।